13 जानेवारी पासून महाकुंभ सुरू होत आहे। या महाकुंभात सहभागी होणारे साधू संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात येणार आहे। या अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवश्यक साहित्य अन्नधान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आला आहे। मकर संक्रांत ते महाशिवरात्री या 45 दिवसात प्रयागराज येथील महाकुंभामध्ये विश्व हिंदू परिषदेचे हे अन्नदान सेवा सुरू राहणार आहे। या 45 दिवसात दररोज 20 ते 25 हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी दिली आहे। या वर्षी जो कुंभ आहे प्रयागला तो 148 वर्षानंतर असा योग आलेला आहे। दर 12 वर्षाला कुंभ होतो, पण ह्या कुंभाला 148 वर्षानंतर हे सगळे योग आलेले आहेत, म्हणून हा महाकुंभ आहे। आणि महाकुंभामध्ये जसं की आकलन केलं गेलेलं आहे की जवळपास 40 ते 45 कोटी लोक त्या कुंभामध्ये सहभागी होतील आणि म्हणून अनेक लोकांनी तिथे आपल्या वेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत। विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतांनी असं ठरवलं की या कुंभामध्ये 45 दिवस आपण तिथे अन्नछत्र चालवायचं। जसं मागे श्रीराम जन्मभूमीवरती भगवंतांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला 1 महिना आपण तिथे अन्नछत्र चालवलं, त्याच धर्तीवर प्रयागमध्ये पण हे अन्नछत्र आपण चालवावं असं सगळं कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं। त्या निमित्ताने आपण धान्य संकलन केलेलं आहे, काही वस्तू संकलन केलेलं आहे आणि ते सगळं आज तिथं रवाना करू आणि आपण 12 तारखेपासून तिथे हा अन्नछत्र प्रारंभ करणार आहे। आज एक ट्रक रवाना करतोय, यात अजून काही सामान लोड व्हायचं राहिलेलं आहे, ते होईलच आणि 1 वाजता हे जवळपास हा ट्रक इथनं रवाना होईल। थोडंसं जरा सामान येण्यामध्ये वेळ लागलाय, तर म्हणून हा इथं राहील आणि जवळपास 45 दिवस हा छत्र आपलं तिथं चालेल। मी आपल्या माध्यमातून अजून एकदा सगळ्या भाविकांना, भक्तांना आणि कुंभप्रेमींना असं निवेदन करतो, प्रार्थना करतो की त्यांनी या अन्नछत्र चालवण्यामध्ये आमची मदत करावी। दररोज या अन्नछत्रामध्ये आमची अशी कल्पना आहे की 20 ते 25 हजार लोक प्रतिदिवस या अन्नछत्रामध्ये जेवतील। सकाळी 10 ते रात्री 10 असं हे अन्नछत्र चालणार आहे।